मुलुक महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत। भाजपचं काँग्रेसीकरण झालेलं आहे हे चांगलं आहे अशी टीका काँग्रेसचे आमदार विश्वजित कदमांनी केली। काँग्रेसच्याच उमेदवारांना घेऊन तिकीट दिलंय, त्यामुळे भाजपनं आत्मपरीक्षण करायला हवं असा सल्ला देखील विश्वजित कदमांनी दिला। सत्तेतील लोकच एकमेकांवर आरोप करतायत अशी परिस्थिती आहे। दरम्यान मतदानाच्या दिवशी जनता त्यांना बरोबर उत्तर देईल असं विश्वजित कदम म्हणाले। आज रोज महायुतीच्या राज्याच्या सत्तेत बसलेले लोक किती एकमेकांवर आरोप करतायत, म्हणजे किती खालच्या दर्जावर आरोप चालू आहेत आपण बघताय। कुणाकुणाची निष्ठावंतांची कशी शेवटच्या क्षणाला तिकीट कापली आणि किती लोक आज खुद्द त्यांचे जे जुने कार्यकर्ते होते ते किती चिडलेले आहेत। आणि म्हणून लोकांना आज ह्या सगळ्या म्हणजे एकीकडे तुम्ही रोज मांडीला लावून मांडी बसायचं कॅबिनेटमध्ये आणि दुसरं महानगरपालिकेमध्ये रोज आरोप पण करायचे, हे लोकांना काही पटलेलं नाही। लोक मला वाटतं महानगरपालिकेच्या मतदानाच्या दिवशी त्याला चोख उत्तर देतील। आता आपण पुढच्या बुलेटिनकडे वळूया आणि त्याची सुरुवात आपल्याला करायची आहे महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। संयुक्त मुलाखतीतून सत्ताधाऱ्यांवर ठाकरे बंधूंचा हल्लाबोल। सत्ताधाऱ्यांच्या मालकांचा दिल्लीत बसून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव, राज ठाकरेंचा घणाघात। भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नयेत। अजित पवारांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे देणार होतात, त्याचं काय झालं? राज ठाकरेंचा संयुक्त मुलाखतीत फडणवीसांवर निशाणा। राजकारणात कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही। सत्ता बदलत असते, ज्या दिवशी ती बदलेल त्यानंतर सगळं बाहेर येईल, राज ठाकरे यांची टीका। कुणीही ब्रँड म्हणून आमच्या समोर उभं राहिलं तरी आम्ही त्यांचा बँड वाजवल्याशिवाय थांबणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचा नाव न घेता ठाकरे बंधूंना टोला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलुक मैदानी तोफ नागपुरामध्ये धडाडणार। तर्री पोहावीत देवाभाऊ या विशेष संवादात मुख्यमंत्री फडणवीसांची प्रकट मुलाखत। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहे, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। संतोष धुरींकडून त्यांच्या दृष्टीने आरोप। संदीप देशपांडेंकडून मनसे सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम। अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार। काँग्रेसचे सगळे 12 नगरसेवक आता भाजपमध्ये प्रवेश करणार। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये महाप्रवेश होणार। महापालिका निवडणुकीच्या प्रचारापासून सुप्रिया सुळे अलिप्त। पुण्यात प्रचारात अद्यापही नसल्यानं चर्चांना उधाण। मुंबईत नियोजित हल्ला होणार असल्याच्या संशयामुळे अलर्ट जारी। सगळ्या सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा अलर्ट। विमानतळांसह सगळ्या संवेदनशील ठिकाणी हाय अलर्ट। ज्येष्ठ पर्यावरणवादी माधव गाडगीळ यांचं निधन। वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। पर्यावरण संवर्धनाकरता झटणारा मार्गदर्शक हरपल्याची भावना।